नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। दत्तवाडीत बस स्थानकाअभावी प्रवाशांचे हाल, ऊन पावसात थांबायचं कुठं? येथील मुख्य बस स्थानक पाडून अनेक महिने उलटले तरी नवीन स्थानक न बांधल्यानं प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे अक्षरशः हाल होत आहेत। ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत उघड्यावर बसची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही। प्रशासनानं या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नवीन बस स्थानक उभारावं अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे। दत्तवाड हे शिरोळ तालुक्यातील एक प्रमुख आणि वर्दळीचं गाव आहे। केवळ दत्तवाडच नव्हे तर जवळच्या जुने दांडवाड, नवे दानवाड आणि टाकळीवाडी येथील शेकडो विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर प्रवासी शिक्षण व कामासाठी सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, कुरुंदवाड या शहरामध्ये जाण्यासाठी याच बस थांब्याचा वापर करतात। त्यामुळे इथं नेहमीच प्रवाशांची गर्दी असते। काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याच्या कडेला गटारींचं बांधकाम केलं। या कामादरम्यान जुने बस स्थानक पाडण्यात आलं। गटारींचं काम पूर्ण होऊनही नवीन बस स्थानकाच्या उभारणीकडे प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केलं। निवाऱ्याची कोणतीही सोय नसल्यानं प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाने तातडीनं या समस्येची दखल घेऊन सर्व सोयींनी युक्त बस स्थानक उभारावं अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जाते। भांडाफोड न्यूजसाठी सहसंपादक विवेक कांबळे।